एकनाथ शिंदे असो, दादा भुसे असो किंवा शंभूराज देसाई असो, हे मंत्री खाण उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना मंजुरी का देत नाहीत हे कारण आता आपण समजून घेऊयात। खाण उत्खननातून कंपन्यांना शेकडो हजारो कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे। एवढे पैसे खाण कंपन्यांना मिळणार असतील तर त्याचा आम्हास काय फायदा, म्हणजे आम्हाला काय त्याचा लाभ मिळणार, ही भूमिका शिंदे भुसे देसाई या त्रिकुटाची आहे। जनरली कोणती फाईल मंजूर करायची असेल तर त्या फाईलवर वजन ठेवावे लागते, म्हणजे हे सरकारी काम सगळ्यांना माहित आहे। म्हणजे अगदी गावचा कोणी तलाट्याकडे गेला तरी त्याचा हाच अनुभव आहे, तलाट्याला भले 20 रुपयाचं का होईना पण वजन ठेवलं पाहिजे, त्याशिवाय काही कामच होत नाही। वजन ठेवलं नाही तर ती फाईल हलत नाही, पळत नाही। या एकमेव कारणासाठी शिंदे भुसे देसाई यांनी फाईली अडवून ठेवण्याची भूमिका घेतली। म्हणजे हे कुणी सांगितले तर आम्हाला काही सूत्रांनी सांगितले, पत्रकारांचे सोर्स असतात, ते कुणी सोर्स असू शकतात, महत्त्वाचे सोर्स असू शकतात आणि ते महत्त्वाचे म्हणजे विश्वसनीय सोर्स असतात। त्या सोर्सने म्हणजे सूत्रांनी आम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे। तर आता खाण मालकांची काय भूमिका आहे आपण बघूया। खाण उत्खननांचे कंत्राट मिळाल्यानंतर त्यातून पैसे मिळण्यास लगेच सुरुवात होत नाही, अगदी 4-5 वर्ष कष्ट उपसावे लागतात। उत्खनन करण्यासाठी मोठमोठाल्या मशिनरी, तंत्रज्ञान व मनुष्यबळावर बरीच मोठी गुंतवणूक करावी लागते। इतकं करूनही बऱ्याचदा उत्पादन व्यवस्थित मिळत नाही आणि मग त्यामुळे मोठा तोटा होतो। अशा परिस्थितीत मंत्र्यांकडून फाईल मंजूर करण्यासाठी भारी वजन ठेवलं तर ती गोष्ट परवडणारी ठरणार नाही। त्यामुळे कंपन्यांना कुणाचंही खिस्सं गरम करायला परवडत नाही आणि शिंदे भुसे देसाई मात्र फाईलींना मंजुरी द्यायला तयार नाहीत। त्याचा परिणाम असा झालाय की भविष्यात महाराष्ट्राला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे, त्याला मात्र कोलदंडा बसलाय। आपल्या देशाला लोह खनिजांची गरज आहे, त्यालाही मर्यादा आल्यात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओरिसामध्ये अशा पद्धतीच्या खाणी आहेत, ते खाणींचं उत्खनन होत असल्यामुळे तिथल्या कमाईच्या बदल्यात भिलई सारख्या ठिकाणांचा चांगला विकास करण्यात आलाय। त्याच धर्तीवर गडचिरोलीचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे। त्यासाठी MIDCने जागा सुद्धा निश्चित केली। शिंदे भुसे देसाईंच्या आडमुठेपणामुळे गडचिरोलीचाही विकास मागे पडलाय। माझं तेच खरं, मला काय द्याल, अशी भूमिका घेऊन शिंदे भुसे देसाई यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनाही जुमानायचं नाही अशी भूमिका घेतली। बघूया आता देवेंद्र फडणवीस काय मार्ग काढतायत ते।